नमस्कार मंडळी. धान पिकातील पहिली फवारणी करत असताना आपल्याला बुरशीनाशक, अळीनाशक आणि कीटकनाशक या तीन गोष्टींकडे आपल्याला जास्त लक्ष द्यायचं आहे, कारण धान पिकामध्ये या तीन रोगांचा जास्त प्रादुर्भाव होत असतो. तर शेतकरी बंधूंना धान पिकामध्ये पहिली फवारणी करत असताना आज कोणकोणती फवारणी घ्यावी याबद्दल आपण आज माहिती घेऊया. तर मी प्रशित चकुल आपल्या सर्वांचे कृषी संस्कृती उत्तम संस्कृती या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तर शेतकरी बंधूंनो, बुरशीचा प्रादुर्भाव म्हटलं तर धान पिकामध्ये पर्णकोश करपा म्हणजे शीत ब्लाइट आणि ब्लास्ट हा रोग येत असतो. त्यासाठी आपल्याला अदामा कंपनीचे कस्टोडिया 25 ते 30 ml प्रति पंप याप्रमाणे वापर करायचा आहे. त्यानंतर अळीनाशक म्हणजे खोडकिडा आणि लीफ होल्डर म्हणजे पानगुण आणणारी अळी यासाठी आपल्याला ॲडव्हान्स पेस्टिसाइड कंपनीचे फॉर्मॅट 10 ते 15 ml प्रति पंप याप्रमाणे वापर करू शकतो. त्यानंतर एक महत्त्वाचा तिसरा रोग म्हणजे तुडतुडा, तपकिरी तुडतुडा हा येत असतो. त्यासाठी आपल्याला सिजेंटा कंपनीचे चेस 12 ते 15 ग्राम याप्रमाणे वापर करायचा आहे. तर धान पिकावर पहिली फवारणी करत असताना ह्या तीन कॉम्बिनेशनचा वापर करून आपल्याला फवारणी करायची आहे. निश्चितच आपल्याला त्याचा चांगला फायदा मिळेल. धन्यवाद.